नमस्कार, आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज, जनसामान्यांचा बुलंद आवाज। किरण सोनवणे सर आमच्या दोघांच्या वतीने सर्वांचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय असो। शाळेमध्ये फक्त विद्यार्थी स्तुतियुक्त सहभाग घेतो असं नाही, तर आमच्या शाळेमध्ये शिक्षक, मुख्याध्यापक नाही तर आमचे संस्थापक अध्यक्ष देखील या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांसोबत सहभाग घेतात। विद्यार्थ्यांचे कलागुण ज्या नंतर आपल्या समोर येत आहेत इयत्ता चौथीचे विद्यार्थी। कोणाचं कधी काय हरवेल काही सांगता येत नाही। आपल्याकडं 8 दिवसातून एकदा पाणी येतं, त्यातही एक दिवस गॅप झाला की समजायचं आपलं पाणी हरवलं। त्याच की टुकड़ी तैयार है आपको सुरक्षित तरह ले जाने के लिए। कृपा करके आप यहाँ से तुरंत निकल जाए। शंतुका मारते हो कभी शेर के छावा को कुत्तों के पिल्लों से डर के भागते हुए देखा है? हमारा जंगल में भागने का मन कर रहा है। औरंगजेबाने संभाजी महाराजांना केलं होतं हे या ठिकाणी सातवीच्या विद्यार्थ्यांनी दाखवलेलं आहे। तलवारें फौज तो तेरी सारी है, पर जंजीर में जकड़ा राजा मेरा भारी है। कभी कभी समझ नहीं आता आप मित्र हो, सेवक हो या हमारी छाया हो। चंद्रमा मध्य हम नमक हैं महाराज, जब जहां जितनी आवश्यकता हो प्रयोग कर लीजिए। हम की जमीन पर भी का राज होगा। शिवाजी महाराज की, संभाजी महाराज की। लेकिन छावा भी जंगल में घूम रहा है। फाड़ देंगे मुगल सल्तनत की छाती अगर मराठा साम्राज्य के विरुद्ध सोचने की जरूरत की।
ही शाळा नावारूपाला यावी, विद्यार्थी घडावे यासाठी यांनी केलेले अहोरात्र प्रयत्न आणि त्यातून घडणारे विद्यार्थी. मैं तुम्हारी वजह से आज टीचर बनी हूँ। या लेकरांचं उज्ज्वल भविष्य घडावं यासाठी या ज्ञान संदेश शिक्षण संस्थेची पायाभरणी झाली होती आणि यांच्या हातून आजपर्यंत 5,000 प्लस विद्यार्थी घडलेले आहेत. घडत राहतील. ज्ञान संदीपचा वारसा अविरत चालू राहील. सर्वांचे मनापासून धन्यवाद. सर आपण या विद्यार्थ्यांना आशीर्वाद दिला त्याबद्दल मी आपले आभार व्यक्त करतो. हा प्रसंग आवडला असेल तर एकदा आपल्या गुरूंसाठी आणि त्या मुलांसाठी जोरदार टाळ्या होऊ द्या. सर 36 वर्षाचा प्रवास कसा राहिला प्रवास? आज स्नेह संमेलन आणि पालक मेळावा साजरा होतो, काय सांगाल? सांगताना अतिशय आनंद होत आहे की या छत्रपती संभाजीनगरमध्ये अतिशय सलाम असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या वस्तीमध्ये, त्याचबरोबर मिसरवाडी या भागामध्ये ज्ञान संदीप शिक्षण संस्था सुरू करताना अनेक अशा अडचणी आल्यात आणि त्यामध्ये 36 वर्ष आम्ही विद्यार्थ्यांना ज्ञानदान करण्याचं काम करतो. आणि ही जी मुलं आहेत ही गोरगरीब कष्टकरी हमाल भांडीकुंडी धुणाऱ्या पालकांची विद्यार्थी आहेत आणि त्यांना आम्ही शिकवण्याचं काम करतो, घडवण्याचं काम करतो. आज आमच्या या ज्ञानसंदीप शिक्षण संस्थेमधून बरेचसे विद्यार्थी शिकून मोठे झालेले आहेत, शासकीय सेवेमध्ये आहेत, त्याचबरोबर वेगवेगळ्या हुद्द्यावर आहेत. त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. आणि हे करत असताना मग मिसरवाडी असेल, आंबेडकर नगर असेल, फुले नगर असेल, नारेगाव असेल, या सर्व वसाहतीमधील मुलांना घडवण्याचं काम आम्ही अविरतपणे करत राहू. आणि तुमच्या सारख्याच सर्वांचं सहकार्य लाभतंय, पालकांचं सहकार्य लाभतंय आणि त्यामुळंच हा 36 वर्षाचा प्रवास हा आम्ही यशस्वीपणे पूर्ण करू शकलो. आणि आज रोजी विद्यार्थ्याच्या विविध कलागुणांना वाव देण्यासाठी, त्यांच्या कला सुप्त गुणांचा इथे कौतुक व्हावं म्हणून आज पालक मेळावा आणि आनंद उत्सव सोहळा संपन्न झालेला आहे, संपन्न होत आहे. आणि त्यानिमित्त अनेक 101 कार्यक्रम विद्यार्थ्यांनी, शिक्षकांनी तयार केलेले आहेत. तर ते त्यांचं कौतुक आपण करावं. आणि खरोखरच मागे जर वळून बघितलं तर त्या काळातला खूप म्हणजे संघर्षाचा काळ होता आणि आजचा काळ जो आहे तर त्यापेक्षा अति संघर्षाचा आहे. कारण आता कालच एक GR निघाला आणि त्या GR मध्ये सांगितलं की स्वराज्य संस्थेला दप्तर आहेत, पुस्तकं आहेत आणि वह्या दप्तर सर्व आहे, परंतु हे सलममध्ये राहणारे विद्यार्थी गोरगरिबाची मुलं आहेत. या मुलांना दप्तर दिलं जात नाही, या मुलांना गणवेश दिला जात नाही आणि यांना म्हणजे अनुदानित शाळा आहे म्हणून, परंतु ही विद्यार्थी गोरगरिबाचे, कष्टकऱ्यांचे आहेत. मग आम्हाला असं वाटतं की ह्याही मुलांना त्या शासनाच्या ज्या योजना आहेत त्या सर्व योजना मिळाव्यात असे तुमच्या माध्यमातून मी विनंती करेल की शासनाने या मुलांना सुद्धा त्या सुविधा द्याव्यात. आज विद्यार्थ्यांना किती प्रमाणपत्र वाटणार आहेत? आज जे मुलं ह्या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले आहेत त्या सर्व मुलांना गौरवपत्र देऊन त्यांचा सन्मान केला जाणार आहे. त्याचबरोबर इथं जे विद्यार्थी पहिला, दुसरा, तिसऱ्या क्रमांकाने येणार आहेत त्यांना सन्मान चिन्ह दिले जाणार आहे. त्याचबरोबर मेडल सुद्धा देण्यात आहे. 3 प्रकारचे मेडल आहेत, गोल्ड मेडल, सिल्वर मेडल सर्व. तर त्या पद्धतीनं त्यांना नंबर मिळाल्यानंतर त्यांचं गौरव सुद्धा केला जाणार आहे. तर आजच्या या कार्यक्रमाचे उद्घाटक सन्माननीय राकेशजी साळुंके साहेब, शिक्षण अधिकारी योजना जिल्हा परिषद, त्याचबरोबर PSI अशोकजी काळे सर हे सुद्धा या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होते. या वार्डाच्या प्रभागाच्या नगरसेविका भारती सोनवणे, संस्थेच्या सचिव
संगीताताई खिल्लारे, तुकाराम सोनवणे हायस्कूलचे मुख्याध्यापक संदीप सोनवणे, अभिजित सोनवणे, किरण कुमार सोनवणे आणि त्याचबरोबर या परीक्षक म्हणून बेबी शिंदे सर, DN वावळे सर हे काम बघत आहे. काय आव्हान करणार सर? तर मी पालकांना असं आवाहन करेल की आपल्या विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त या शाळेमध्ये, तुमची शाळा आहे, हक्काची शाळा आहे आणि तुमच्या या विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी आम्ही अहोरात्र कष्ट करत आहोत, करत राहू जोपर्यंत आम्ही आहे. ही शाळा तुमची आहे आणि तसं समजून आपल्या विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश द्यावा अशी विनंती करेन.